आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मग काय चाललं आहे मंडळी? विशेष काही नाही ना, छान चाललं आहे. पाऊस आज नाही आहे, काल पण नव्हता. आणि काल तुम्ही बघितलं असायला, आपण मस्तपैकी समुद्रावर गेलो, गेटवे ऑफ इंडियाला गेलो, मस्त फिरलो, परत घरी आलो. स्वस्त मस्त प्रवास आणि छान. तर आता बसलो म्हणजे आज आहे रविवार आणि छान आता मस्त की कालचे उरलेले मेथीचे पराठे आम्ही खाल्लेच नाही. आम्ही काल आमचं काही जेवण होतं, तिथे जेवायला गेलो होतो आणि मग आणि दुपारी बाहेर गेलो आणि संध्याकाळी वेगळाच मेनू होता, त्यामुळे ते पराठे राहून गेले. तर चला या मंडळी, आता ते पराठे संपवायची जबाबदारी समीक्षेने माझ्यावर दिली, कारण आज आहे रविवार, तर आपल्याकडे बनते चिकन. तर असो, खाऊ आपण पराठे. इकडे मस्त की मेथीचे पराठे आहेत, चहा आहे, तर या मस्त की खाऊ मंडळी. आता जेवायला इथे आम्ही जेवायला बसले, मुलं गेलेत खेळायला जरा. आणि आता मस्त की आज चिकनचा वार आहे, तर या इथे थोडंसं चिकन खाऊ आपण. आणि त्याबरोबर मस्त की कांदा लिंबू. चला या मंडळी जेवायला. तुमच्याकडे काय जेवण आहे सांगा? काही जणातले आजचे लोक आज गटारी स्पेशलमुळे श्रावणाचा पहिला रविवार म्हणतात ना, श्रावणाच्या आधीची एक मेजवानी असते, ती करत असेल सेलिब्रेट. कोण पुढच्या रविवारी करेल, कोण मध्येही करेल पुढच्या आठवड्यात. बरीच लोक बाहेर गेले असेल ते सेलिब्रेट करण्यासाठी. आम्ही तर घरात बसूनच करतो आहे. तर चला या मंडळी मस्त की जेवूया आता. तसं मिशा घरातनं कचरा मारते. चला आता कामं चालू आहेत. आत्तासा उठलो मंडळी, आज जरा जेवलो आणि आराम केला मस्तपैकी. जेवून मस्तपैकी जरा आराम केला, छान झोपलो, भरपूर वेळ झोपलो. झोप कंप्लीट झाली की बरं वाटतं, कारण काल ना सुट्टी होती. पण काल आम्ही तुम्हाला माहिती आहे गेटवे ऑफ इंडियाला गेलो. घरीच यायला आम्हाला जवळजवळ 8:45 झाले ना का सनीशा? 8:45 झाले. मग त्यानंतर काय होणार, मग संध्याकाळी डायरेक्ट रात्री झोपलो. सकाळी उठलो, दूध टाकलं, दूध टाकूनच आलो 12 वाजता. 12च्या नंतर थोडंसं काम होतं बाहेर, ते केलं आणि ते करत असतो. दुपारी आलो, दुपारी 2-2:15ला आंघोळ केली. ते आंघोळ केल्यानंतर जेवल्यानंतर मग ताणून दिलं, बोललो. आपलं ऑफिसचं काम तर नव्हतं आज, पण आपला दुधाचा हिशोब वगैरे लिहावा लागतो. ते दुधाचा वगैरे हिशोब वगैरे लिहून आता मस्त इथे जेवायला बसतो. तर या जेवायला तांदूळ गट्टू जेवण. आता रात्रीचं जेवण आमचं चालू आहे. माझं थोड्या वेळाने झोपायचं. आज आपलं ह्याचं पण झेरॉक्सचं पण भरपूर काम होतं, समीक्षा त्यात बिझी होती. चला आता जेवूया छान. तर मंडळी आज मस्तपैकी आराम केला आपण. आराम पण केला, काम पण केलं आणि व्यवस्थित जेवण पण झालं टायमावर. सगळं छान गोष्टी झाल्या आणि बरं वाटतं. आणि आता झोपायची तयारी बघा अंथरुणात. गट्टू झोपला इकडे, चालू इकडे. आणि आता इथे व्हिडिओ थांबवतो. पण मंडळी आम्ही जेवत असताना समीक्षाची आणि माझी नाही का गहन विषयावर चर्चा झाली. गहन म्हणजे एक व्यतीत करून टाकणारा विषय पण होता आणि खूप त्याच्यावर चर्चा झाली. आणि थोडंसं असं उदास असं म्हणता येणार नाही, एक प्रश्नार्थक वातावरण निर्माण झालं. नेमकं काय प्रश्न, इन जनरल विषय आहे तो, पण प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि म्हणतात ना, तो एकदम निगडीत विषय आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी. थोडंसं व्यथित करून टाकणारा पण आहे. आपण नेमकं करतो आहे काय, आपली धडपड कशासाठी चालली आहे, काय आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही जेवताच आमची जेव्हा कुठल्या विषयाची चर्चा होते ही जेवतानाच होते, कारण त्यावेळेला आम्ही सगळे बसलेलो असतो. पण नाही मंडळी, त्याच्यावर सोल्युशनसुद्धा आम्ही काढलं. छान सोल्युशन आहे, मस्त सोल्युशन आहे. आणि मस्त जीवन व्यतीत करताना ते सोल्युशनचं आपण वापरलं प्रत्येकाने. असं का नाही, आम्ही आमच्यापुरतं सोल्युशन काढलं असं सांगू शकतो. आणि छान आहे. पण या विषयावर मी चर्चा करेन तुमच्याशी उद्या, कारण तो विषय जरा व्यवस्थित बोलला पाहिजे. आणि आता तर आपण व्हिडिओ एंड करतो, काही विषयावर नको. त्या विषयावर अजून मला ते थोडंसं इम्प्रोवाइज केलं पाहिजे. विषय थोडासा तो तुमच्यावरनं मला मांडता आला पाहिजे, कारण मग आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली, पण तो तुमच्यासमोर मांडताना
आपण एखाद्या सामाजिक माध्यमावर मांडताना तो व्यवस्थित मांडता आला पाहिजे. तर त्यासाठी त्या संदर्भात मी तुमच्याशी उद्या बोलेन. उद्या नक्की भेटूया आपण. आणि तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय, गुड नाईट, सी यू. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. चला.